गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद साय यांच्या समक्ष 7 लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून 27 वर्षीय देवा बुडाम असे या माओवाद्याचे नाव असून हा छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। हा माओवादी तांडा दलम मलाजखंड दलम कमिटी मेंबर होता। गोंदिया जिल्हा पोलिसांच्या आत्मसमर्पण संबंधी केलेल्या आवाहनाला प्रभावित होऊन आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचाराला कंटाळून 7 लाखाचे बक्षीस असलेला जहाल माओवादी देवा बुडाम हा बीजापूर छत्तीसगड जिल्ह्याचा असून प्लाटून पार्टी कमिटी मेंबर असून त्याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद साय यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले। तर आत्मसमर्पित माओवादी देवा हा अतिनक्षल प्रभावित भागात असल्याने त्याच्या गावात पूर्वीपासूनच सशस्त्र गणवेशधारी माओवाद्यांचे येणे जाणे होते। माओवाद्यांचा भूलथापा व प्रलोभनाला बळी पडून त्याच्या निदर्शनाप्रमाणे लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनेमध्ये काम करत होता। तर त्यानंतर 2014 मध्ये तो पामेड दलम दक्षिण बस्तर जिल्हा बीजापूरमध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले। पामेड दलम मध्ये 6 महिने काम केल्यानंतर सन 2014च्या अखेरीस त्याने आबुजागड एरियामध्ये 2.5 महिन्याचे प्रशिक्षण घेतले। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास सन 2015 मध्ये माओवाद्यांचे बस्तर एरियामधून MSC महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोनकडे पाठविण्यात आले। MMC मध्ये येऊन सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन 2015 ते 16 पर्यंत तांडा दलम व 2016 ते 17 पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज गोंदिया।